नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। गणपतीच्या या मंत्र जपाने दूर होतील अडथळे, लाभेल आयुष्यात सुख समृद्धी। गणेश मंत्र जाणून घेऊया। गौरीपुत्र गणपती म्हणजेच प्रथम पूजनीय देवता। कोणत्याही शुभ आणि मंगल कार्याची सुरुवात करण्याआधी गणरायाची पूजा केली जाते। गणपतीची पूजा केल्यास सर्व कार्य कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होतात असे म्हणतात। म्हणून तर गणरायाला विघ्नहर्ता असे म्हटले आहे, कारण तो सर्व दुःख कष्ट दूर करतो। श्री गणेशाची आराधना केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते। गणपतीचे काही खास मंत्र आहेत, ते मंत्र कोणते चला पाहूया। पौराणिक कथेनुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला होता, म्हणून या तिथीला गणेश जन्मोत्सव साजरा केला जातो। रिद्धी-सिद्धी दाता श्री गणेशाची या दिवशी मनोभावे पूजा केल्याने सुख आणि सौभाग्य प्राप्त होते, तसेच ग्रहांचा नकारात्मकतेचा प्रभाव कमी होतो। गणपतीचे काही मंत्र बघूयात। त्यांचा जप केल्याने जीवनात सुख समृद्धी येते, तसेच अनेक संकटे दूर होण्यास मदत होते। ते मंत्र, त्याचा अर्थ जाणून घेऊया। श्री गणेशाचा हा बीज मंत्र असून तो अत्यंत सोपा आहे। या मंत्राचा अर्थ, गणपती देवा, मी तुला नमस्कार करतो। कोणतेही नवीन काम सुरू करताना तुम्हाला जर काही समस्या येत असतील तर ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करा। हा मंत्र अत्यंत प्रभावी असून तुमच्या कामात यश प्राप्त होते, तसेच मनशांती मिळते। वक्राकार सोंड, विशाल देह आणि कोट्यवधी सूर्याच्या तेजाप्रमाणे तेजस्वी असणारे आहे। देवा, तू माझ्या कार्यातील प्रत्येक विघ्न दूर कर। या गणरायाच्या विशाल रूपाचे वर्णन केलेले असून प्रत्येक कार्यातील विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना केलेली आहे। या मंत्राचा जप केल्यामुळे मनोकामना पूर्ण होतात। ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात हा गणेश गायत्री मंत्र आहे। एकदंत अर्थात गणरायाकडून आम्हाला ज्ञानाची प्राप्ती व्हावी, तसेच वक्रतुंडाला जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांचे ध्यान करत आहोत। तर त्या दंतीने म्हणजेच गणपतीने आम्हाला प्रेरणा द्यावी असा त्याचा अर्थ आहे। या मंत्राचा जप केल्यामुळे समस्या तर दूर होतात, तसेच प्रत्येक कामात नशिबाची उत्तम साथ मिळते। ओम श्री गण सौभाग्य गणपते वरद सर्वजन्मे वशमानय स्वाहा या मंत्राला लक्ष्मी विनायक मंत्र असे म्हणतात। नोकरी मिळवण्यासाठी किंवा नोकरीत सतत तुमचा अपमान होत असेल तर या मंत्राचा जप करावा। समाजात मानसन्मान मिळवण्यासाठी तसेच आर्थिक वृद्धीसाठी या मंत्राचा जप करावा। ओम नमो गणपते कुबेर एकेंद्रिको फट स्वाहा या मंत्राला गणेश कुबेर मंत्र असे म्हटले जाते। हा मंत्र गणपती आणि कुबेरदेव यांना समर्पित आहे। गणपतीला नमस्कार असो, कुबेरदेव सर्व संकटे दूर करो स्वाहा असे या मंत्राचा अर्थ आहे। समजा आर्थिक समस्या वाढलेल्या असतील किंवा कर्ज कमी नसेल तर तुम्ही या मंत्राची जप करा। तुम्ही एकाग्र चित्तेने गणरायाच्या मंत्राचा जप केलात तर तुमच्या वाटेतील विघ्न नक्कीच कमी होतील आणि तुम्हाला यश प्राप्ती होईल। श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तुम्हाला जर या मंत्र कमेंटमध्ये सांगा की मंत्र आम्हाला लिहून पाठवा, म्हणून मी लिहून पाठवू शकते। तर धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।